नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी 2025-26ची प्रवेश प्रक्रिया यावर्षी अंतिम टप्प्यामध्ये आहे. अनेक विद्यार्थी आणि त्यांचे पालक BAMS, BHMS, BUMSचा चौथा राऊंड आणि त्यानंतर होणारी प्रक्रिया याची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु हे सगळं होत असताना अजून पॅरलली काही महत्त्वाचे विषय दुसऱ्या बाजूला सुरू आहेत. ते म्हणजे जे विद्यार्थी 2026मध्ये 12वीची परीक्षा देणार आहेत किंवा जे JEE मेन्सच्या संदर्भाने रिपीट करत आहेत त्यांच्या संदर्भाने, JEE मेन्सचे ॲप्लिकेशन जे ते ऑलरेडी सुरू झालेले होते त्या संदर्भाने ऑलरेडी आपण एक व्हिडिओ यापूर्वी शेअर केलेला होता. त्यामध्ये JEE मेन्स 2026मध्ये जी काय परीक्षा कंडक्ट होणार आहे जानेवारीमध्ये, त्याचं शेड्यूल शेअर केलेलं होतं. परत एकदा अजून एक नवीन नोटीस आलेली आहे. त्यामुळं पहिले आपण या ॲप्लिकेशन प्रक्रियेच्या शेड्यूलबद्दल एकदा चर्चा करूया आणि त्यानंतर करेक्शनच्या संदर्भात जी गाईडलाईन आली आहे त्याबद्दलही बोलूया. तर आपण या ठिकाणी बघू शकता, हे इम्पॉर्टंट नोटिफिकेशन अँड डेट्स ॲट अ ग्लान्स. तर इम्पॉर्टंट डेट्सचं हे पेज आहे, जे ऑफिशियल ब्राउचर आहे JEE मेन्सचं, एकूण 91 पेजेसचं, 91 पेजेसचं. त्यावर 8 नंबरच्या पेजवर हे शेड्यूल दिलेलं होतं, ज्याच्यामध्ये 31 ऑक्टोबरपासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि 27 नोव्हेंबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. नॉर्मली ऑल इंडियाच्या ज्या परीक्षा कंडक्ट होतात, ज्या NTA कडनं कंडक्ट केल्या जातात, त्यामध्ये फारसे एक्सटेन्शन दिले जात नाही. परंतु या दरम्यानच्या काळामध्ये मी असं ऑब्झर्व केलं आहे की खूप सारे विद्यार्थी आहेत की ज्यांनी सेंट्रल EWS सर्टिफिकेट असेल किंवा OBC NCL सर्टिफिकेट असेल हे काढलेलं नाही आहे, किंवा काही विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया केली परंतु त्या ठिकाणी स्टेट कास्ट सर्टिफिकेटचा त्यांनी वापर केला आहे. अर्ज पूर्ण झालेला आहे तरीही स्टेट कास्ट सर्टिफिकेट टाकलेलं असेल तर अडचण नाही आहे. परंतु जे मुलं सेंट्रलमध्ये OBCमध्ये येतात त्यांनी सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढून ठेवावं. भविष्यामध्ये JEE मेन्सला चांगले मार्क्स आले आणि जर त्यांना ॲडमिशन घ्यायची वेळ आली तर जेव्हा त्यांनी अर्ज केला होता तेव्हा ते सेंट्रल EWS सर्टिफिकेट त्यांच्याकडं, सेंट्रल OBC सर्टिफिकेट किंवा सेंट्रलचं EWS सर्टिफिकेट त्यांच्याकडे उपलब्ध होतं, हे आवश्यक असतं. आता वळूया आपण या शेड्यूलकडे. आज ऑलरेडी 22 नोव्हेंबर आहे आणि 27 नोव्हेंबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. सो अजूनही ज्या मुलांनी JEE मेन्सच्या सेशन 1साठी ॲप्लिकेशन केलेले नसतील तर अशा मुलांनी थोडीशी घाई करा आणि 27 नोव्हेंबरपूर्वी आपली रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करा. आता या संदर्भामध्ये विल बी डिस्प्ले ऑन द NTA वेबसाईट काय म्हणते, करेक्शन इन पर्टिक्युलर्स ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, हे जे काय विषय होता करेक्शन विंडोच्या संदर्भानं, तर त्याची गाईडलाईन आलेली आहे, ती मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे. तत्पूर्वी या नोटीसमधल्या काही महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या तुम्हाला एकदा पुढे वाचून दाखवतो. JEE मेन्स सेशन 1 जी होणार आहे त्याची डेट इथं बघू शकतो आपण. 21 जानेवारी ते 30 जानेवारीच्या दरम्यान ही परीक्षा कंडक्ट केली जाईल. परीक्षा CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा असेल ही कंडक्ट केली जाईल आणि याचा रिझल्टची डेटसुद्धा ऑलरेडी या ठिकाणी डिक्लेअर केलेली NTAने 12 फेब्रुवारीला या होणाऱ्या परीक्षेचा रिझल्टसुद्धा जाहीर होणार आहे. सो थोडक्यात ज्या विद्यार्थ्यांना JEE मेन्स सेशन 1साठी ॲप्लिकेशन करायचे असतील तर वेळ अगदी कमी राहिलेला आहे. 27 नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आता आपण वळूया JEE मेन्सच्या माध्यमात म्हणजे NTA माध्यमातून JEEच्या संदर्भाने आलेली नवीन नोटीस, जी की 20 नोव्हेंबरला आपल्याला उपलब्ध झालेली आहे. आणि यामध्ये काय दिलं आहे, सब्जेक्ट करेक्शन इन पर्टिक्युलर्स ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ऑफ जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन 2026 सेशन 1. थोडक्यात 2026मध्ये जानेवारीमध्ये जी परीक्षा होती आहे तर त्याच्या कोणत्या गोष्टीचे करेक्शनच्या संदर्भाने तुम्हाला परमिशन असेल, ती डेट कोणती असेल की जेव्हा तुम्हाला फॉर्ममध्ये काही चूक झाली असेल तर ती एडिट करता येईल, ते थोडक्यात या नोटीसमध्ये दिलेलं आहे. तर आपण डायरेक्टली खाली जाऊया. सगळ्यात पहिले काय दिलं आहे, डेट 1 डिसेंबर ते 2 डिसेंबर या दरम्यान करेक्शन विंडो आपल्याला ओपन असणार आहे. या ठिकाणी आपल्याला पाहता येईल ड्युरेशन फॉर द करेक्शन इन पर्टिक्युलर्स आणि फील्ड फॉर करेक्शन्स ॲज पर द ॲनेक्झर 1. आता हे ॲनेक्झर 1 काय आहे हे आपल्याला ब्राउचरमध्ये पाहावं लागेल. आणि याच्यामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्यांनी कॅटेगरी चेंज केली असेल, OBC टू ओपन झाला तर मग त्याला ओपनची जी काय डिफरन्स अमाऊंटची फीस असेल ती त्या ठिकाणी भरावी लागेल.
सो यासाठी ॲनेक्झर जे आहे आपलं 1 जे आहे, तर त्यासाठी आपल्याला खाली पाहता येईल करेक्शन इन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर JEE सेशन 1 एक्झामिनेशन ॲक्शन आणि फील्ड्स. आता इथं दिलं आहे बा, कॅन्डिडेट शॉल नॉट बी अलाउड टू चेंज. काय चेंज करू शकत नाही? तर त्याचा मोबाईल नंबर चेंज करू शकत नाही, त्याचा ईमेल ॲड्रेस चेंज करू शकत नाही, त्यांचा परमनंट आणि प्रेझेंट ॲड्रेस ते चेंज करू शकत नाही, एमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल्स ते चेंज करू शकत नाही, आणि फोटोग्राफ्स ऑफ द कॅन्डिडेट चेंज करू शकत नाही. काय करू शकतात? कॅन्डिडेट शॅल बी अलाउड टू चेंज एनी वन ऑफ द फील्ड्स. या तिन्हीपैकी एक गोष्ट चेंज करू शकतात. कुठली? कॅन्डिडेट नेम किंवा फादर नेम किंवा मदर नेम. परंतु हे फारसं कधी गरजेचं पडत नाही. तुम्ही व्यवस्थित भरलेलं असेल, स्पेलिंग मिस्टेक नसेल, तर हे करेक्शन करायचं काम नॉर्मली पडत नाही. त्यानंतर कॅन्डिडेट शॅल बी अलाउड टू चेंज ऑल द फील्ड्स. काय? 10th 12th स्टेट कोड एलिजिबिलिटी. म्हणजे हे जे काय तुम्ही मार्क्स भरले असतील किंवा डिटेल्स फिल केलेले असतील, रोल नंबर भरलेला असेल. आता 12वीचा रोल नंबर मागितला होता, बऱ्याच मुलांचं हॉल तिकीटच आलेलं नाही आहे, त्यांनी रँडमली काहीतरी टाकलेलं असेल सध्या, तर ते तुम्ही इथं तुमचा रोल नंबर इथं अपडेट करू शकता या फील्डमध्ये. आता खाली बघा, कॅन्डिडेट शॅल बी अलाउड टू चेंज काय? एक्झामिनेशन सिटीज बेस्ड ऑन देअर परमनंट अँड प्रेझेंट ॲड्रेस. इट is once again clarified that NTA is not bound to follow the choice given by the candidate. Examination, city selection, medium of the examination. या दोन गोष्टी तुम्हाला बदलता येईल. जसं सिटी प्रेफरन्सेस तुम्ही चेंज करू शकता, आणि तुमचं जे लँग्वेज आहे, एक्झामची लँग्वेज, मोड ऑफ एक्झामिनेशन, त्यात बदल करू शकता. परंतु विशेषतः महाराष्ट्राचे विद्यार्थी हे इंग्लिशमध्ये कोचिंग घेतात, इंग्लिशमध्येच हे पेपर प्रेझेंट करतात, किंवा इंग्लिशमध्येच यांची न्यूमेरिकलची प्रॅक्टिस असते, इंग्लिशमध्येच सगळ्या एक्झाम ते देतात, प्रॅक्टिस करतात. तर नॉर्मली मीडियम जो आहे तो इंग्लिशच असतो, आणि तो तुम्ही इंग्लिश सिलेक्ट केला असेल तर काहीही बदल करायची गरज नाही. आता 5वा जो पॉईंट आहे, कॅन्डिडेट शॅल बी अलाउड टू चेंज ऑल द फील्ड्स. काय? डेट ऑफ बर्थ, जेंडर, कॅटेगरी, सब कॅटेगरी, सिग्नेचर. हे जर तुम्ही प्रॉपर अपलोड केलं नाही, किंवा हे जर डेटा फिल करताना तुमची चूक झाली असेल, कॅटेगरी चुकली असेल, तर ह्या गोष्टी मात्र तुम्ही त्या ठिकाणी चेंज करू शकता. आता कॅन्डिडेट शॅल बी अलाउड टू ॲड द फील्ड पेपर 1साठी हे सगळं तुमचं विषय असेल. आता खाली काय 7वा मुद्दा, कॅन्डिडेट शॅल बी अलाउड टू चेंज आयडेंटिटी डिटेल्स ओनली फॉर द कॅन्डिडेट हू रजिस्टर्ड विथ आयडेंटिटी अदर दॅन आधार. ठीक आहे, तर हे काय महत्त्वाचं नाही. हे पाठ तुम्ही जे पण काय वापरलेलं असेल त्याप्रमाणे आपण पुढे जाऊ शकतो. आता खाली काही 3 सेंटेन्स दिलेले आहे महत्त्वाचे, ते काय बघूया आपण. इफ देर इज अन इम्पॅक्ट ऑन द फी देन द ॲडिशनल फी विल बी चार्ज ॲज ॲप्लिकेबल. हावेवर in any case of fee will not be reimbursed. Correction in this field will be applicable only after payment of additional fee if any. Only one time correction will be allowed to the candidate, that is once the correction are done and the submitted the form shall be frozen. म्हणजे एकदा तुम्ही करेक्शन विंडो, एकदाच तुम्हाला चान्स आहे, आणि एकदा तुम्ही ते करेक्शन करून ते सेव्ह करून डेटा पेमेंट करून फायनल केला, परत तुम्हाला त्या ठिकाणी एडिट फॅसिलिटी नसेल. थोडक्यात काय, तर ज्या ज्या मुलांनी JEE मेन्सचा फॉर्म ऑलरेडी भरलेला असेल, आपला फॉर्म काळजीपूर्वक एकदा चेक करून घ्या. आपण भरलेली माहिती योग्य आहे का, कुठे काही चूक तर झालेली नाही ना, याची शहानिशा करा, पडताळणी करा. आणि जर इन केस काही करेक्शन असेल, विशेष करेक्शन कुठे असू शकतं, की जसं 12वीचा रोल नंबर विचारलेला होता, जो की कुणाकडेही उपलब्ध नसेल, रिपीटर्स सोडता, तर तो जर तुम्हाला एडिट करायचा असेल तर तुम्ही तो करू शकता. हे एक उदाहरण झालं. असं अजून काही तुमच्या फॉर्ममध्ये चूक झालेली असेल तर ती तुम्ही एडिट करू शकता. सो खूप इम्पॉर्टंट नोटीस आहे. नोटीस नंबर दिलेला नाही आहे, पण पब्लिक नोटीस आहे 20 नोव्हेंबरची NTA पब्लिश झालेली, ज्यामध्ये 1 डिसेंबर ते 2 डिसेंबरच्या दरम्यान आपल्याला करेक्शन विंडो ओपन असणार आहे. त्याचा आपण गरज असेल तर नक्की लाभ घ्यावा. ही एक महत्त्वाची अपडेट JEE मेन्स देणाऱ्या मुलांच्या संदर्भानं. अर्थात ज्याला ज्याला इंजिनिअरिंगला जायचं आहे अशा सगळ्या मुलांनी JEE मेन्स द्यावी, CETची सुद्धा परीक्षा द्यावी. याशिवाय काही प्रायव्हेट प्लेस आहे, जसं की बिटसॅट आहे, बिट्स पिलानी आहे, VIT AAA आहे, याही परीक्षा आपण द्याव्यात, असा एक मोलाचा सल्ला तुम्हाला या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.